नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सिडको संबंधित एक अपडेट आलेली आहे आणि आपण ती अपडेट काय आहे हे जाणून घेणार आहोत. आपल्यालाही माहिती आहे की साधारणतः जानेवारी 2024 मध्ये ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती 101 पदांची असिस्टंट इंजिनियर सिडको मध्ये. सिव्हिल इंजिनिअरिंग साठीची ही पोस्ट होती. काय आहे अपडेट? ओके, तर SCBC मधनं फॉर्म भरण्यासाठी जी फॉर्मची लिंक आहे त्याच्या संबंधीचे अपडेट आहेत. तसंच शेवटची तारीख काय असणार आहे, नवीन विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का, आणि एकापेक्षा जास्त जर विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल, अर्ज भरला असेल तर काय करायचं आहे, तर हे जाणून घेऊया. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, ही ती अपडेट आहे सिडको संबंधीची, सहाय्यक अभियंता असिस्टंट इंजिनियर सिव्हिल. ओके, तर याच्यामध्ये आपल्यालाही माहिती आहे की सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्हाला माहिती असेल तर 18 जानेवारीला ही ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती आलेली होती 101 पदांसाठीची असिस्टंट इंजिनियर सिव्हिल साठीची, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की 15 मार्चला त्याच्यामध्ये स्पेसिफिकली शुद्धीपत्रक काढून जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन अपडेट केलं होतं. म्हणजे रिक्त पद जे आहेत त्याच्यामधलं जे आरक्षण आहे, म्हणजे जे रिझर्वेशन होतं त्या रिझर्वेशन मध्ये बदल केला होता त्यांनी. आणि त्याच्यानंतर साधारणतः 10 जुलैला, ओके, याच्यामध्ये त्यांनी काय मेन्शन केलं होतं की ज्या विद्यार्थ्यांनी एखाद्या पर्टिक्युलर कॅटेगरी मधनं म्हणजे ओबीसी मधनं फॉर्म भरला असेल किंवा EWS मधनं फॉर्म भरला असेल आणि त्यांना बेसिकली, ओके, तुमची कॅटेगरी बदलायची असेल, म्हणजे ज्याला जर तुम्ही SCBC मध्ये जायचं असेल तर त्या केसमध्ये त्यांनी अपडेट दिले होते तुम्हाला 10 जुलैला. याच्यामध्ये त्यांनी काय मेन्शन केलं होतं की 10 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीर सूचनेद्वारे ओबीसी असेल, EWS असेल, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, किंवा तुमचे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील, बरोबर आहे. तर हे ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहे, प्रवर्गातील विद्यार्थी आहे, त्यांचा प्रवर्ग बदलून, या सगळ्यांचा प्रवर्ग बदलून तुम्हाला SCBC प्रवर्गातून अर्ज सादर करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. येतंय लक्षात? मग आता त्याच्यामध्ये जे नव्याने अर्ज सादर करू इच्छितात जे विद्यार्थी आणि ज्यांना त्यांची कॅटेगरी बदलायची आहे, म्हणजे प्रवर्ग बदलायचा आहे, दुसऱ्या प्रवर्गातून अर्ज सादर करायचा असल्यास नजीकच्या काळामध्ये नवीन लिंक प्रोव्हाइड करू, असं त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं होतं, सांगितलेलं होतं. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा सिनारिओ होता. आणि याच्या अनुषंगाने त्यांनी आता काय मेन्शन केलेलं आहे की यापूर्वी अर्ज सादर केलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या सादर केलेल्या अर्जातील प्रवर्ग बदलायचा असल्यास, म्हणजे जसं मी आता सांगितलं की ओबीसी चे विद्यार्थी आहेत, EWS चे विद्यार्थी आहेत, किंवा त्यावेळेला कॅटेगरीमध्ये जागा नाही मिळाली म्हणून ओपनचे विद्यार्थी आहेत, तर यांना जर स्पेसिफिकली SCBC मधनं अर्ज सादर करायचा आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काय केलेलं आहे, एक लिंक जनरेट करून दिलेली आहे. त्यांनी काय केलेली आहे, एक लिंक जनरेट करून दिलेली आहे. आणि 1 तारखेपासनं म्हणजे 1 सप्टेंबर पासून ही लिंक सुरू झालेली आहे. आणि कधीपर्यंत ही लिंक ओपन राहणार आहे, तर 15 सप्टेंबर पर्यंत त्या विद्यार्थ्यांना, अशा विद्यार्थ्यांना फॉर्म हे भरता येणार आहे. आणि त्यांनी लिंक जी आहे ती IBPS ची लिंक तुम्हालाही माहिती आहे, ibpsonline.ibps.in आणि त्याच्यानंतर /SIDCO-APR23. तर ही जी आहे ही लिंक दिलेली आहे, याच PDF मध्ये ती लिंक आहे. आपल्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये सुद्धा ती लिंक आहे. तुम्ही जर त्याच्यावरती क्लिक केलं की हायपर लिंक मी तो तुम्हाला त्या पेजवरती नेऊन सोडेल. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये तुम्हाला अप्लिकेशन करता येणार आहे, ज्या ज्या कॅन्डिडेट्सला मी सांगितलं. आता याच्यामध्ये अजून काय आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरले होते, नवीन अर्ज सादर करते वेळी नव्याने परीक्षा शुल्क भरावे लागेल व याआधी भरण्यात आलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा मिळणार नाही. ऑलरेडीच आपल्याला प्रत्येक एक्झाम मध्ये 1000 रुपये, 900 रुपये द्यावे लागत आहेत. आणि तरीही याच्यामध्ये सुद्धा त्यांनी परत काय सांगितलंय की नव्याने जर अर्ज भरायचा असेल करते वेळी, तुम्ही जर जुना भरला असेल अर्ज तर त्याचे पैसे मिळणार नाही, असं म्हणणं आहे.
डेफिनेटली चुकीची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्या संबंधीही काही स्पेसिफिक कम्युनिकेशन आम्ही करतोय. एकापेक्षा अधिक अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या अर्जापैकी त्यांनी परीक्षा शुल्क भरून सादर केलेला शेवटचा अर्ज ग्राह्य धरण्यात येईल. तुम्ही समजा 3-4दा जरी फॉर्म भरला असेल तर तुम्ही ज्याच्यामध्ये पैसे भरलेले आहेत आणि जो शेवटचा फॉर्म आहे म्हणजे पैसे व्यवस्थित भरल्याचे जो शेवटचा फॉर्म आहे तो ते कन्सिडर करणार आहे. आणि हेच लागू होतं सगळीकडे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की या असिस्टंट इंजिनियर सिव्हिल या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असून नव्याने अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना परत एकदा तीच लिंक त्यांनी दिलेली आहे आणि 1 ते 15 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला या कालावधीमध्ये अर्ज करायचा आहे. आणि अजून काय म्हटले त्यांनी, नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी 18 जानेवारी रोजीची जी प्रसिद्ध केलेली जाहिरात आहे, जी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली होती की 18 जानेवारीला असिस्टंट इंजिनियर सिडको, तर त्याच्यामध्ये काय क्रायटेरिया आहे, काय पर्टिक्युलर सर्टिफिकेशन तुम्हाला लागणार आहे, क्या तुमच्या स्पेसिफिक पर्टिक्युलर सॅपचं वगैरे ते सगळं मेन्शन आहे. त्याच्यासाठी त्यांनी म्हटलेलं आहे की ती ऍडव्हर्टाइजमेंट नव्याने जे फॉर्म भरणार आहेत त्यांनी ती ऍडव्हर्टाइजमेंट एकदा बघावी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळं स्पेसिफिक त्यांनी पर्टिक्युलर दिलेलं आहे. ऍडव्हर्टाइजमेंट कुठे आहे तर www.sidco.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि त्या केसमध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुमचे प्रश्न डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा, आम्ही त्याचं उत्तर देऊ. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की स्पेसिफिकली सिडको जानेवारीमध्ये आली होती आणि आता आपल्याला परत एकदा फॉर्मची संधी मिळाली आहे. ओके, तर या अनुषंगाने लक्षात घ्या, काही जर अपडेट्स असतील तर नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो. आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवावं लागेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर टाउन प्लॅनिंग असिस्टंट किंवा ज्याला असिस्टंट म्हणतात किंवा नगर रचना मधला जो काही पर्टिक्युलर पोस्ट आहे सहाय्यक, ओके, तर याच्यासाठी जर तुम्ही तयारी करणार असाल तर आत्ताच आम्ही एक क्रॅश कोर्स लॉन्च केलेला आहे. 6 तारखेपासून तो क्रॅश कोर्स सुरू होतोय. तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जे लिंक पाठवलेली आहे, गुगल फॉर्म दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकता किंवा आमचा जो क्रमांक आहे 788 781 1411, ओके 1411 हा वाला नंबर, याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. क्रॅश कोर्स म्हणजे असं नाही की पर्टिक्युलर त्या कोर्समध्ये खूपच फास्ट मध्ये आम्ही घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामधले काही जे सेशन्स असणार आहेत ते रेकॉर्डेड असणार आहे आणि बाकी लाईव्ह सेशन असणार आहे. त्याच्यामुळे लाईव्ह प्लस रेकॉर्डेडच ही बॅच आहे. फक्त छोट्या पिरियडमध्ये ही कंप्लीट होणार आहे. फक्त 4999 मध्ये. आमच्या टेलिग्रामवरच्या स्पेसिफिक QR ला जरी तुम्ही स्कॅन केलं तर तुम्हाला याची इन्फॉर्मेशन मिळेल. आणि तुम्ही तयारी करत असाल आणि स्टडी मटेरियल साठी जर बघत असाल तर TPA साठीचं एक्झाम गाईड लेटेस्ट 2023च्या प्रश्न उत्तरासहित आणि संदर्भासह स्पष्टीकरणासहित हे पुस्तक आहे. याच्यामध्ये सगळेच्या सगळे नॉन टेक्निकलचे 4 विषय आणि टेक्निकलचे 14 असे एकूण 18 विषय तुमचे कंप्लीट दिलेले आहेत. कन्सेप्च्युअल थिअरी दिलेली आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन दिलेला आहे आणि 2023चा अगोदरचा पेपर सुद्धा दिलेला आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आम्ही अपडेट घेऊन येत असतो आणि बरेचसे विद्यार्थी त्याला अप्रिशिएट करता. तुम्ही सुद्धा करा. आमच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला तुम्ही लाईक करा, शेअर करा. 1,94,000 असणारा चॅनलच तुम्ही लाईक करा इन्फिनिटी अकॅडमीचं आणि ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मला नक्कीच शेअर करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या 5 मित्रांपर्यंत याची लिंक नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.